नमस्कार मित्रांनो, बघा आता तिसरी जी क्वांटिटी आहे सप्लिमेंटरी युनिट्स असतात। सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे काय की अजून जे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट आहेत ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कामाला म्हणजे फिजिक्स मध्ये कामाला येणारे अजून दोन युनिट्स आहेत। कोणते? तर पहिलं युनिट आहे प्लेन अँगल साठी, अँगल मोजण्यासाठी। प्लेन लिहायचं राहिलं कर, पहिलं कुठलं येतं? प्लेन अँगल। प्लेन अँगल आपण थीटा मध्ये मोजतो। आता बघा तुम्ही म्हणसाल हे सर आम्हाला माहिती आहे नका सांगू, तर गणितामध्ये जो अँगल मोजतो तो वेगळा असतो डिग्री मध्ये, आणि फिजिक्स मध्ये आपण प्लेन अँगल जो मोजतो तो वेगळा असतो रेडियन मध्ये। तर रेडियन म्हणजे काय? नवीन कन्सेप्ट आहे, म्हणजे नवीन आहे सगळं तुमच्यासाठी। फिजिक्ससाठी जे उपयोगी मॅथमॅटिक्स आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार होतो आपण। तर बघा प्लेन अँगल म्हणजे काय समजून घेऊयात। बघा एक सर्कल आहे, पहिले समजून घेऊ। तुम्ही जे तुमच्या बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं 8वी 9वी मध्ये तुम्ही जो अँगल वापरलेला असतो असा, इथे ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे आणि ह्याच्यामध्ये अँगल बनतो 60 डिग्री 45 डिग्री, असे वेगवेगळे अँगल बनतात। हे जर नीट बघितलं तुम्ही चौकोन त्रिकोण ह्याच्यामध्येच वापरलं जातं तुमचं। चौकोन म्हणजे स्क्वेअरमध्ये किंवा ट्रायंगलमध्ये ह्याच्यामध्येच वापरलं जातं। पण सर्कलमध्ये ज्या टायमाला येतो, सर्कल आपण कशासाठी वापरणार आहोत फिजिक्समध्ये? तर ते वापरणार आहोत सर्क्युलर मोशनचा अभ्यास करण्यासाठी, किंवा जी पण गोष्ट रोटेट करते, जी गोष्ट फिरते त्यासाठी। तर मग बघा आता काय करू आपण, एक सर्कल घेऊयात। एक सर्कल घेतला, आता ह्याच्यामध्ये काय होतं रे, ह्या सर्कम्फरन्सवर म्हणजे ह्या परिघावर एक ऑब्जेक्ट फिरतोय आणि इथे एक सेंटर असणार आहे। सेंटर पासून त्याचं अंतर जे आहे हे रेडियस हे सगळीकडे समान असणार आहे, ठीक आहे। आता ज्या टायमाला ए पॉइंट पासून एखादी व्यक्ती इथपर्यंत आली बी पर्यंत, तर त्याने काय केलं, काहीतरी अँगल सबटेंडेड केला। सबटेंडेड केला म्हणजेच काय, ह्या पॉइंट बरोबर ज्या टायमाला हा पॉइंट इथं होता, जसा जसा फिरू लागला तसा एक कोन तिथं बनत गेला हळूहळू, आणि असं करत करत तो इथपर्यंत येणार आहे, आपण पुढे जाणार आहोत। तर इथपर्यंत आला म्हणजे काय केलं रे, इथून इथपर्यंत अशी मूवमेंट करताना काहीतरी अँगल सबटेंडेड झाला। सबटेंडेड झाला म्हणजे निर्माण झाला, एक अँगल निर्माण झाला त्याच्यामध्ये। आता हा अँगल आपण डिग्रीमध्ये घेतला तरी चालतो, पण ज्या टायमाला रोटेशनल मोशन शिकू आपण त्या टायमाला ते कॉम्प्लिकेशन्स वाढतात। कारण का, तुम्ही अँगल सांगताय पण ह्याचं सर्कम्फरन्स आणि ह्याचं रिलेशन काय ते सांगता येत नाही। म्हणून काय करावं लागतं आपल्याला, प्लेन अँगल थीटाने डिनोट करावा लागतो आणि एक रेशो घ्यावा लागतो। काय तर आर्क, ह्याला आपण आर्क म्हणतो, सर्कम्फरन्सचा छोटा तुकडा असतो त्याला आर्क म्हणतो, आर्क ए बी, आणि ह्या रेडियस, ह्या दोघांचं आणि ह्या अँगलचं काय रिलेशन आहे? तर तो अँगल जो असतो तो किती तयार झालेला असतो, हा आर्क ए बी डिवायडेड बाय रेडियस एवढा असतो। म्हणजे हा जो प्लेन अँगल घेतोय आपण तो किती आहे आता, आर्क ए बी। आर्क ए बीची जी लेंथ आहे आपण एल धरूयात, एल सेंटीमीटर किंवा मीटर एवढी आहे असं समजूयात, आणि रेडियस पण काय करू, मीटरमध्ये मोजतो आपण। तर मग इथं काय येणार रे, एल डिवायडेड बाय आर। हा जो अँगल निर्माण होतोय ह्यालाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल किंवा रेडियन म्हणतो। हा रेडियनचा फॉर्म्युला झाला। पण आता ह्याच्यामध्ये काय युनिट कसं देणार आपण ह्या अँगलचं? तर काय करणार, थीटा ॲज इट इज देणार। एल म्हणजेच काय रे, आर्क आहे, ते कशामध्ये असणार, सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये असणार। तर समजा असं समजूयात की ही जी लेंथ आहे ती किती आहे, 10 मीटर एवढी आहे, आणि जी रेडियस आहे ती काय 20 मीटर एवढी आहे असं गृहीत धरू। तर मग काय येईल रे, इथं लेंथ 10 मीटर ॲज इट इज, परत त्याच्यानंतर रेडियस जी आहे ती 20 मीटर एवढी आहे। तर या ठिकाणी बघा हे युनिट जे आहे ते एकमेकाला काय होतं, कॅन्सल होते। मग या ठिकाणी काय शिल्लक राहते रे, 0.5, म्हणजे 10 1 10 आणि 2 म्हणजे त्याचं उत्तर काय येणार, 0.5 एवढं येणार। म्हणजेच आता या ठिकाणी युनिट आहे का रे काय, पण हा काय अँगल आहे, हा अँगल मोजायचा कशामध्ये, तो अँगल हा रेशो आलेला आहे एवढं ठीक आहे, पण मोजायचा कशामध्ये, त्याच्यामुळे एक नवीन युनिट इंट्रोड्यूस करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियन असं म्हणतो, ठीक आहे। आणि आता ह्या रेडियनचा आणि त्या डिग्रीचा काय संबंध आहे ते पण बघूयात। हा जो अँगल आलेला आहे तो आपण काय केलं आता रेडियनमध्ये घेतलेला आहे, म्हणजे ही तुमची जी सर्कम्फरन्स हे जे तुम्ही डिस्टन्स कव्हर केले ते कशामध्ये तुम्ही रेडियनमध्ये घेतलेला आहे पूर्ण। आता ह्याचं रिलेशन काय आहे ते बघू। आता समजा हा अँगल जो आहे तो इथून निघालेला माणूस हळूहळू असं करत करत परत येऊन इथंच थांबला, म्हणजे बी पॉईंट पण इथंच आहे असं समजूयात। म्हणजे पूर्ण सर्कम्फरन्स त्याने कंप्लीट केली, म्हणजे पूर्ण परिघ वर्तुळाचा त्याने कंप्लीट केला असं धरू। तर तो अँगल जो आहे तो किती असणार, एल किती असणार आणि आर किती असणार ते बघू। तो अँगल जो त्याने बनवलेला आहे पूर्ण असा येऊन इथपर्यंत तो किती असणार आहे रे, 360 डिग्री। म्हणजे पूर्ण अँगल किती आला इथं, 360 डिग्री।
परत ह्याची जी लेंथ आहे ती सर्कम्फरन्सची लेंथ टोटल किती असते रे वर्तुळाचा परिघ किती असतो 2πr एवढा असतो भागिले रेडियस आहे तशी म्हणजे इथं काय होईल रे r ला r कॅन्सल होईल आणि इथं किती राहील आता 360 डिग्री इज इक्वल्स टू 2π रेडियन. आता ह्याला प्रत्येक टायमाला रेडियन लिहायची गरज नाही ह्याला फक्त RAD लिहिलं तरी चालतं म्हणजे एवढं लिहिलं तरी चालतं. म्हणजे हे रिलेशन आपल्याला भेटलं की 360 डिग्री म्हणजेच किती 2π रेडियन एवढं असतं. परत ह्याला जर डिवायडेड बाय हे रिलेशन लक्षात ठेवा मित्रांनो. परत ह्याच्यानंतर ह्याला जर डिवायडेड बाय 2 केलं मी तर काय येईल रे इथं 180 डिग्री इज इक्वल्स टू π रेडियन. ठीक आहे. परत ह्याला जर डिवायडेड बाय 2 केलं तर किती 90 डिग्री इज इक्वल्स टू π/2 रेडियन. आता हे तीन रिलेशन आपण ह्याच्या पुढे काय करणार आहे ज्या टायमाला फिजिक्स शिकणार आहोत आपण सर्क्युलर मोशन बद्दल त्या टायमाला रेडियन मध्येच बोलणार आहे. प्लेन अँगल आपण काय करणार आहोत रेडियन मध्ये बोलणार आहोत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक दुसरं एक युनिट असतं सप्लिमेंटरी मध्ये कोणतं दुसरं असतं सॉलिड अँगल. सॉलिड अँगल सॉलिड अँगल आपण काय करतो ओमेगाने डिनोट करतो. आता बघा ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक सॉलिड म्हणजे काय सॉलिड या शब्दाचा अर्थ भरीव. भरीव कोण कशामध्ये असू शकतो एक स्पेअर असेल स्पेअर म्हणजे गोल असेल असं तर आपण काय करू एक 3D मध्ये ऑब्जेक्ट घेऊ असं समजूयात की फुटबॉल आहे फुटबॉल सारखं घेऊयात म्हणजे समजेल. बघा एक आपण गोल घेतलेला आहे आणि असं समजूयात की हा फुटबॉलचा गोल आहे तर ह्याच्यामध्ये बघा असे छोटे छोटे स्क्वेअर असतात त्या फुटबॉलवर जर तुम्ही नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात राहील. तर असा स्क्वेअर काय करू आपण आता पूर्ण जो स्पेअर असतो त्याचा एरिया किती असतो रे तर A इज इक्वल्स टू πr² एवढा असतो त्याचा एरिया. ठीक आहे. त्याच्यामधला मी छोटा एरिया घेणार होता म्हणजे एक छोटा एरिया घेतला हा एरिया जर टोटल एरिया असेल तर ह्याच्यामधला छोटा तुकडा म्हणजेच DA असं कन्सिडर करतो आपण. जे फिजिक्स शिकतायत 11वी 12वीचे त्यांना ते लगेच DA कळत डिफरन्शिएशन मध्ये छोटासा तुकडा घेतलाय ह्याला आपण काय म्हणणार आता DA असं म्हणणार. आणि ह्याच्या सेंटर पासून ह्याचं काहीतरी अंतर असेल म्हणजे इथून जर तुम्ही उभा राहून त्याला बाहेर बघत असेल तेवढ्या एरियाला तर तुमच्या डोळ्याबरोबर बघा असा कोण तयार निर्माण होईल त्याचा एक असा ही एक लाईन येईल ही एक लाईन येईल पलीकडची एक लाईन अशी एक लाईन. आता या ठिकाणी बघा चारी बाजूने ते बघतोय तर त्या ठिकाणी या ठिकाणी काय व्हायला लागलाय स्पेअर म्हणजे भरीव कोन निर्माण व्हायला लागलेला आहे आणि त्याच कोणाला आपण काय म्हणतो सॉलिड अँगल असं म्हणतो. मग त्याचा फॉर्म्युला काय येईल रे तर ओमेगा इज इक्वल्स टू एरिया डिवायडेड बाय r² कारण एरिया आहे त्याच्यामुळे r² घेतलेला आहे. मग आता ह्याच्यामधला आपण छोटा काढलेला छोटा तुकडा म्हणजे या ठिकाणी जो अँगल येणार आहे तो पण काय असणार आहे छोटा असणार आहे म्हणजे d ओमेगा. तर इथं मी काय लिहिणार d ओमेगा इज इक्वल्स टू DA डिवायडेड बाय r². हा झाला त्याचा फॉर्म्युला. आणि कशामध्ये मोजतो आपण तर स्टेरेडियनमध्ये स्टेरेडियन नावाचं त्याला युनिट देतो. सॉलिड अँगल आपण कशामध्ये मोजतो स्टेरेडियनमध्ये. एवढं शांततेत एवढं प्रेमाने ऐकल्याबद्दल धन्यवाद.